हॅलो फ्रेंड्स, आज आपण कटाची आमटी कशी करायची ती बघूया. अगोदर इथं मी हे आले, लसूण, थोडंसं खोबरं आणि ओली कोथिंबीर हे तिन्ही सामग्री मी भाजून घेणार आहे. आणि इथं मी हे पुरण थोडंसं ठेवलं होतं ते आपण वापरणार आहोत. आता आपण फोडणीची तयारी करूया. तर इथं मी कढईत तेल घेतलं आहे, त्याच्यात आपण जिरं टाकूया, थोडीशी मोहरी, हिंग, कढीपत्ता आणि एक हिरवी मिरची टाकूया मी. आणि हा जो आपण मसाला केला होता तो टाकूया. चांगलं मिक्स करून घेऊया. तर आपण त्याच्यात थोडीशी लाल तिखट आणि गरम मसाला थोडासा हे टाकायचं आणि थोडासा धणे पावडर हे टाकून झाल्यावर आपण आपलं जे पाणी काढून ठेवलं होतं हे बघा, मी पाणी आहे ते टाकते आणि त्याच्यात चण्याचं डाळ पण टाकलेली आहे मिक्स करून. जी एक चमचा मी ठेवली होती ती पण मिक्स केली आहे. बघा, वाव, किती मस्त कलर आलेला आहे. चवीपुरतं आपण मीठ टाकायचं त्याच्यात. ह्याच्यात मी थोडा आता कांदा लसूण मसाला टाकला एवढ्याचा, त्यानं पण चांगली चव येते. तर नक्कीच अशी ही आमटी करून बघा कटाची. जेवणाबरोबर आणि भाताबरोबर पण छान लागते खायला. एक 10 मिनटं आपण उकळत ठेवायची ही.